अलीकडेच एक प्रकरण ग्रीस देशात उघडकीस आलं। प्रकरण काय होतं तर युरोपियन महासंघातील सरकारी वकिलांनी आरोप केला की ग्रीसमधील काही लोकांनी दुसऱ्याची जमीन स्वतःच्या नावावर दाखवली आणि सरकारी अनुदान लाटलं। अर्थात आपल्याकडेही असं बऱ्याचदा होतं। यामध्ये 2017 ते 2020च्या काळात एकूण अनुदानापैकी 80% रक्कम एकाच ठिकाणी वितरित करण्यात आल्याचा सरकारचा दावा आहे। त्यामुळे साधारण 30 दशलक्ष युरोच्या रकमेची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यावर ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्या सरकारनं कठोर कारवाईचं आश्वासन दिलं। त्या आश्वासनात त्यांनी सांगितलं की खरे शेतकरी कोणत्याही अनुदानापासून वंचित राहणार नाहीत, पण दोषींना तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आणि गैरमार्गाने घेतलेली रक्कम परत करण्याचा इशारा त्यांनी दिला। हे सगळं करताना ग्रीसच्या पंतप्रधानांनी अनुदान वाटपाची तपासणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आणि त्यामुळे जे दोषी नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी ही अनुदानाची प्रक्रिया संथ करण्यात आली आणि त्यामुळे अनुदान लाटलेल्या दोषींवरून कारवाई करण्याच्या मागणीसह तातडीनं अनुदान वाटपाची मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे करायला सुरुवात केली। सुरुवातीला न्यू डेमोक्रेसी पक्षाच्या बाजूच्या शेतकरी संघटनांनी सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा केली, पण त्या चर्चेतून काही तोडगा निघाला नाही। अनुदान मिळत नाही आणि दोषी पकडले जात नाहीत। यामुळे ग्रीसमधल्या कार्डित्सा या शहराजवळ शेकडो शेतकरी ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरले। शहराचे प्रमुख महामार्ग या शेतकऱ्यांनी बंद केले। हीच स्थिती नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून कायम आहे। शहरातील वाहतूक बंद असल्यानं नागरिकांची तिथल्या कोंडी झाली आणि प्रशासनाची धावपळ उडाली। त्यात क्रीट बेटावर आंदोलनाला हिंसक वळण सुद्धा लागलं। पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाल्याच्या बातम्या सुद्धा समोर आल्या। त्यात पोलिसांनी अश्रुधारा नळकांड्याचा शेतकऱ्यांवर मारा केला। त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी पोलीस वाहनांची तोडफोड केली असं सुद्धा बोललं जात आहे। प्रकरण इतकं वाढलं की 2 प्रमुख विमानतळं सुद्धा बंद करण्यात आली।